सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ऑफ DKT सोसायटीज टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजी वेलकम्स यू. सुस्वागतम. देशाला अत्याधुनिक राष्ट्र बनविण्यात सिव्हिल इंजिनिअरिंगचा मोठा वाटा आहे. लेट अस सी व्हॉट अपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल इन सिव्हिल इंजिनिअरिंग. स्थापत्य अभियांत्रिकीमधील करिअरच्या संधींविषयी माहिती घेऊया. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या is called father of Indian engineering. He says an engineer is a person who applies the skills and knowledge of basic science for the good of society. Looking at the works done by this great civil engineer, it seems that sky is the limit for civil engineers. सिव्हिल इंजिनिअरचे करिअर म्हणून निवड करताना मनात कुतूहल निर्माण होते ते म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे काय. सिव्हिल इंजिनिअरिंग is the vast field of engineering which deals with the planning, designing, construction and maintenance of various structures. सिव्हिल इंजिनिअरिंग ही मूलभूत शाखा असल्यामुळे या शाखेचा उपयोग इतर सर्व शाखांना होतो. स्थापत्य अभियांत्रिकीचा इतिहास खूप जुना आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग is the oldest branch of engineering amongst all other branches of engineering. It is divided into many sub-branches as the need for engineers grew with the time. जगातील स्थापत्य अभियांत्रिकीची अप्रतिम उदाहरणे पाहून आश्चर्यच वाटते. इन फॉरेन कंट्रीज वी कॅन सी आर्च ब्रिज इन फ्रान्स, बुर्ज खलिफा इन दुबई, ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया, स्पेक्टॅक्युलर प्रोजेक्ट्स इन इंडिया दॅट आर नथिंग शॉर्ट ऑफ इंजिनिअरिंग मार्व्हल्स. भारतातील स्थापत्य अभियांत्रिकीची अप्रतिम उदाहरणे पाहून या शाखेची भव्यता लक्षात येते. रेल्वे ब्रिज इन जम्मू अँड काश्मीर, बांद्रा वर्ली सी लिंक इन मुंबई आर एक्झाम्पल्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग मिरॅकल्स. कोणताही बिझनेस असो, सिव्हिल इंजिनिअरिंगची आवश्यकता भासणारच. स्पेक्टॅक्युलर बिल्डिंग ऑफ आयफ्लेक्स सोल्युशन इन बेंगलोर, अंडर वॉटर टनेल इन कोलकाता आर बेस्ट एक्झाम्पल्स of innovations by civil engineers, and many construction projects are really miracles by civil engineers in India. सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रवेश करताना स्थापत्य अभियंता का व्हावं असा प्रश्न मनात येणं स्वाभाविकच आहे. यू कॅन सिलेक्ट द सिव्हिल इंजिनिअरिंग ॲज युअर करिअर ऑप्शन बिकॉज ऑफ व्हरायटी ऑफ करिअर ऑपॉर्च्युनिटीज, चॅलेंजिंग वर्क, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट, opportunities to benefit the society, avenues to express your own creativity, opportunities to understand the technology. सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. संपूर्ण देशामध्ये पायाभूत सुविधांचे जाळे विणण्याचे काम सुरू असल्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगची गरज वाढतच आहे. करिअरची सुवर्णसंधी असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकीचे उपशाखा तर आणखीनच संधी निर्माण करतात. ॲज देअर आर मेनी सब ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग इट मेक्स इट मोर इंटरेस्टिंग. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग, सर्वेइंग, सिव्हिल इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड मेनी मायनर ब्रांचेस. पायाभूत सुविधांतर्गत महामार्ग, पूल, विमानतळ, रेल्वे मार्ग, धरणे, मेट्रो प्रकल्प व इमारती यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे मनुष्य प्राण्याच्या निवाऱ्याची म्हणजेच घराची निर्मिती ही सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग मार्फतच होते. सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जगातील सर्व आश्चर्य ही स्थापत्य अभियांत्रिकीची उदाहरणे आहेत. सिव्हिल इंजिनियर हा खऱ्या अर्थाने सामाजिक अभियंता आहे, कारण संपूर्ण गावाचा, शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे सामर्थ्य सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आहे. म्हणूनच सिव्हिल इंजिनिअरिंग ही शाखा देशाच्या व जगाच्या पाठीवर प्रगतीचा दुवा ठरते. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळाल्यानंतर सुद्धा भरपूर संधी व कार्यक्षेत्रे आपल्यासमोर दिसतात. ऑप्शन्स आफ्टर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग. आपण उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छित असाल तर आपल्याला गेटसारखी एंट्रन्स एक्झामिनेशन फेस करावे लागेल. त्यानंतर उच्च शिक्षणाच्या भरपूर संधी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. डिग्री मिळाल्यानंतर लगेचच आपल्याला जर जॉबची आवश्यकता असेल तर मात्र आपल्याला सिलेक्शन क्रायटेरियामधून जावं लागतं. आपल्याकडे पात्रता असेल तर आपण कॅम्पस रिक्रुटमेंटमधून आपली निवड होऊ शकते. नाहीतर
बाहेरच्या परीक्षांचा अभ्यास करून या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमधून आपण यशस्वी होऊ शकतो. तिसरा ऑप्शन म्हणजे आपल्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज आणि आवश्यक तो फायनान्स जर उपलब्ध असेल तर निश्चित आपण उद्योग विकासाकडे आपली वाटचाल करू शकतो आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये यशस्वी होऊ शकतो. उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी हे तर सोनेरी भविष्याची जाणीव करून देतात. हायर स्टडीज opportunities and jobs are available in several streams. Those candidates who are willing to do higher studies after BTech, they can go with Masters of Technology or Masters in Engineering, Masters in Science and even Masters of Business Administration. Thereafter, you can go for PhD also. You can select to do job, then you can go with private companies and government sector. पदवी मिळाल्यानंतरही अनेक जणांचे उच्च शिक्षणाकडे लक्ष असते. याचा फायदा ज्ञान मिळवण्यासोबत चांगला मोबदला मिळवून देण्याच्या संधीसुद्धा निर्माण करतात. स्थापत्य अभियांत्रिकीमधील उच्च शिक्षणांची शाखांची माहिती करून घेण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, हायड्रॉलिक्स अँड वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, हायड्रॉलिक्स अँड वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, जिओ इन्फॉर्मॅटिक्स अँड ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग या क्षेत्रांचा आढावा घेणं आवश्यक आहे. ऑल्सो यू कॅन डू युअर MS इन सिव्हिल इंजिनिअरिंग इन US, UK, साऊथ ईस्ट एशिया और ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इवन ऑल्सो MBA. बांधकाम क्षेत्रातील भारतातील नोकऱ्या मिळवून देणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत. Due to many special schemes by Government of India like startup projects, self-reliant India, Make up India, there are huge opportunities are possible in coming years. There are many national and multinational companies which recruit the civil engineers. Top companies like L&T, Tata, Shapoorji Pallonji are available in India. There are many companies like Indu Group, Vacon Engineers Limited companies. Those are hiring the civil engineers and giving the handsome salaries to deserving candidates. सार्वजनिक क्षेत्र आणि सरकारी विभाग तर संधीच्या अनेक वाटा निर्माण करतात. पब्लिक सेक्टर कंपनीज अँड गव्हर्नमेंट सेक्टर्स आर ऑल्सो फुल ऑफ opportunities. Government sectors like water resources engineering, public works department, irrigation engineering, etc. are having great scope in coming years. पदवी प्राप्त केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय निर्माण करून अनेकांनी आपलं नाव केलेलं आहे. उद्योजकता विकासाची ही वाटचाल सहज साध्य आहे. दोज हू वॉन्ट टू मेक देअर ओन आयडेंटिटी, देन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इज पॉसिबल. बट इफ यू हॅव राईट आयडिया, knowledge and skill to start the business, then success is yours. Necessary training can be taken for entrepreneurship development. उद्योजकता विकासातही अनेक शाखा आहेत. entrepreneurship sector such as engineering materials, structural analysis, geotechnical engineering, environmental engineering, construction management, town planning, professional practice and valuation, water resources and irrigation, highway engineering इत्यादी शाखा उपलब्ध आहेत. संगणक शास्त्राची आवड असणाऱ्यांना इथे भरपूर संधी उपलब्ध आहेत. AutoCAD, Autodesk Civil 3D, STAAD Pro सिव्हिल इंजिनियर, Revit आर्किटेक्चर, मायक्रोस्टेशन, SketchUp, Primavera, ETAP अशी सॉफ्टवेअर्स आत्मसात केल्यास भरपूर पैसे मिळवून देण्यास मदतच करतात. DKDचे सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग सक्षम सिव्हिल इंजिनियर्स निर्माण करण्यात समर्थ आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञान व सामाजिक बांधिलकी यामुळे समाजात या विभागाने आपला ठसा उमटवलेला आहे. दर्जेदार शिक्षण, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम आणि उत्कृष्ट तंत्रज्ञान यामुळे येथील विद्यार्थी स्वावलंबी बनतात. The department is progressive in establishing associations with industry and technical organization for betterment of students. DKDच्या सिव्हिल इंजिनिअरिंगची विभागाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. क्वालिफाईड अँड डेडिकेटेड फॅकल्टी मेंबर्स विथ पॅशन ऑफ
teaching, spacious classrooms with LCD projector, ultra-modern laboratories with latest equipments, high-speed lease line internet connectivity with latest computers, online teaching learning platform, curriculum designed to cope up with the industry and current practices, honors degree and minors degree as per AICTE norms, participation of students in intra-college symposium and technical symposium, guest lectures on advanced topics, department library for additional reading of students, MOUs with reputed educational institutions and industries, career planning and guidance cell, students research and incubation cell, civil engineering students association to gain leadership quality and self confidence, placement cell and conducting guidance activities, conduct of seminars, webinars and workshops for the students and faculties. DKTEच्या स्थापत्य अभियंत्याचे विभागाचे प्रतिथयश सामंजस्य करार ही महत्त्वाच्या व्यावसायिक शैक्षणिक संस्था व व्यवसाय यांच्याशी असल्याने येथील विद्यार्थ्यांना व्यवसायातील बारकावे जाणून घेण्यात व व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवण्यास मदतच होते. सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट इज वेल फॅसिलिटेड विथ द मॉडर्न क्लासरूम्स अँड लॅबोरेटरीज. आधुनिक वर्ग आणि प्रयोगशाळा ह्या विभागाचे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यामुळे येथील विद्यार्थी सक्षम बनतात. आधुनिक संगणक प्रणाली आणि सॉफ्टवेअर्स व्यावसायिक प्रशिक्षण हे अद्ययावत ज्ञान मिळवून देण्यात यशस्वी झालेले आहेत. शिक्षण ग्रहण करतानाच विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या सरकारी व खाजगी क्षेत्रास दिलेल्या भेटी यामुळे विद्यार्थी मोठी जबाबदारीची कामे स्वीकारण्यास तत्पर होतात. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी हा सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग नेहमीच अग्रेसर आहे. स्वतः विद्यार्थी स्वतःच्या जबाबदारीवर अनेक तांत्रिक कार्यक्रम आयोजित करत असल्याने त्यांची व्यावसायिक कौशल्य वाढते. शिक्षकांसाठी कार्यशाळा, विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अभ्यासक्रम देण्यासाठी बाह्य जगतातील प्रसिद्ध तंत्रज्ञांची मदत यामुळे शिक्षण दर्जेदार बनण्यास मदत होते. शिक्षकांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणजेच दरवर्षी त्यांना मिळणारे राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील पुरस्कार. यामुळे DKTचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे नाव सर्वांनाच माहीत झाले आहे. अशा या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामध्ये प्रवेशासाठी चौकशी करताना आपण प्रोफेसर डॉक्टर MB चौगुले, हेड ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा नंबर आहे 8605410231 किंवा ॲडमिशन कोऑर्डिनेटर प्रोफेसर VD साखरे यांच्याशी संपर्क साधल्यास चालेल. त्यांचा नंबर आहे 9595350618. या विभागाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही DKTEच्या dkte.ac.in या वेबसाईटला जरूर भेट द्या. DKTEच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात प्रवेश घ्या आणि आपले करिअर घडवा. लुकिंग फॉरवर्ड टू सी यू ॲट DKTE इंजिनिअरिंग एज्युकेशन ॲट पॅलेस पॅराडाईज.